नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे उपयोगी व उपद्रवी सूक्ष्मजीव, युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागच्या वेळेला आपण उपयोगी सूक्ष्मजीवांची माहिती घेतली. असे सूक्ष्मजीव म्हणजे काय आधी आपण प्रथम पाहिलं होतं की एकपेशीय किंवा बहुपेशीय परंतु सूक्ष्मदर्शकाने पाहावे लागतात, उघड्या डोळ्याने दिसत नाहीत असे जीव, त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मायक्रोब्स. आता हे सूक्ष्मजीव दोन प्रकारचे, उपयोगी आणि उपद्रवी. असं का? कारण काही सूक्ष्मजीव आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो. उदाहरणार्थ हे जे पहिले आहेत बघा, निळ्या रंगाचे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. आपण जे दुधाचं दही करतो ते दही ह्या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूमुळे होतं. हे जीवाणू आहेत. तर ह्या चित्रातले तिन्ही जे आहेत ते उपयोगी सूक्ष्मजीव आहेत. दुसरे 2 नंबरचे आहेत रायझोबियम जीवाणू. हे सहजीवी जीवाणू कुठल्या, आपण मागच्या वेळेला शिकलो, शिंबाधारी वनस्पती. शिंबाधारी म्हणजे द्विदल वनस्पतींच्या मुळांमध्ये गाठी असतात. पहा या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, तिथे ॲरो केलं आहे. आणि या गाठीमध्ये त्यांना वास्तव्य मिळतं आणि त्याचबरोबर ते वनस्पतींसाठी काय काम करतात, तर वातावरणातल्या नायट्रोजनचं फिक्सेशन, स्थिरीकरण करतात. म्हणजे अशा प्रकारे यांचं जीवन हे सहजीवन म्हणतात. दोघंही एकमेकांना मदत करतात, एकमेकांना सहाय्य करू याप्रमाणे हे जगत असतात. तिसरे आहेत किण्वपेशी, ईस्ट म्हणतो आपण. ईस्ट पेशी जेव्हा द्रावणामध्ये, साखरेच्या द्रावणामध्ये घालतात त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. हे सुद्धा एक सूक्ष्मजीव असा आहे की जो पाव, बिस्किट्स वगैरे हे पदार्थ फुगवण्यासाठी त्यामध्ये वापरतात. आपण जो सोडा म्हणतो त्या प्रकारे, कारण हा कार्बन डायऑक्साईड त्यामधून जेव्हा मुक्त होत असतो त्या कार्बन डायऑक्साईडमुळे हे पदार्थ फुगण्यास मदत होते. हे जे तिन्ही आपण या चित्रात पाहिले ते उपयोगी सूक्ष्मजीव पाहिलेले आहेत. आज आपण आजच्या भागामध्ये पुढील भाग पाहणार आहोत, तो म्हणजे अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हणजे काय? आपण बघा आजारी पडलो, एखादा आपल्याला जुलाब, वांती वगैरे किंवा ताप वगैरे आला तर डॉक्टर औषधं देतात आणि त्याबरोबर अँटीबायोटिक्स म्हणून अशा गोळ्या देतात आणि आपल्याला सांगतात की हा 3 दिवसाचा कोर्स आहे, तुमचा ताप गेला तरी तुम्ही 3 दिवस घ्यायचं आहे किंवा 5 दिवस घ्यायचं आहे. तर काय आहे अँटीबायोटिक्स? अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक, आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा नाश करणारे किंवा त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारे जीवाणू व कवकांपासून बनवलेली ही कार्बनी संयुगे आहेत. त्यांना अँटीबायोटिक्स म्हणतात. हे चित्रात खाली बघा तुम्हाला ॲनिमेशन चित्र दिसतंय की हे अँटीबायोटिक्स काय करतात, आपल्या शरीरामध्ये जो आपल्याला आजार झाला आहे त्याचे जे जीवाणू असतात त्यांचा नाश करण्यात, ते सूक्ष्मजीव आपल्या शरीरात जे गेलेत त्यांचा नाश करण्याचं हे काम करतात. हे जे अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविके. 20व्या शतकात या प्रतिजैविकामुळे बऱ्याच प्रमाणात औषधोपचारामध्ये क्रांती झाली. अशा प्रकारची क्रांती की काही देशांमध्ये TB सारख्या रोगाचं निर्मूलन झालं आहे पूर्णपणे. तुम्हाला माहिती आहे काही क्षयरोग वगैरे, आणखी पोलिओ, कांजण्या अजूनही होतात. पोलिओसारखे जे रोग आहेत, हे जे आहेत देवी, ह्या काही रोगांचं पूर्णपणे निर्मूलन झालेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या औषधोपचारामध्ये क्रांती जी झालेली आहे ती ह्या अँटीबायोटिक्समुळे. पहा हे अँटीबायोटिक्स काय करतात, या ठिकाणी चित्रात तुम्हाला दाखवलेलं आहे. जीवाणू विरुद्ध कार्य करतात. वेगवेगळे जीवाणू आणि आदिजीव या चित्रात तुम्हाला दिसत आहे. वरती हे बॅक्टेरिया आहेत आणि हे आदिजीव म्हणजे आपलं अमिबा, पॅरामेशियम वगैरे जे आपण म्हणतो ना, त्यांच्यामुळे अमिबामुळे अमांश होतो, तर त्यांच्यामुळे आपल्याला जे आजार होतात त्यांच्या विरुद्ध हे अँटीबायोटिक्स कार्य करत असतात. म्हणजे अँटीबायोटिक्स ह्या पूर्णपणे ह्या आपल्या शरीरात गेलेल्या अमिबा किंवा जे म्हणजे आदिजीव आणि जीवाणू असतील त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. हे ॲनिमेशन चित्रात तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे हे अँटीबायोटिक प्रतिजैविक जीवाणूला मारतात.
हे बघा, हे दाखवलं आहे ह्या चित्रामध्ये जे मारणारे जे दाखवले आहेत ते आहेत अँटीबायोटिक्स, प्रतिजैविक. आता ही प्रतिजैविक दोन प्रकारची आहेत. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय? काही प्रकारची प्रतिजैविक अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात म्हणून त्यांना विस्तृत क्षेत्र विस्तृत म्हणजे जास्त म्हणजे क्षेत्राकरता, जास्त आजारांकरता. उदाहरणार्थ ती कोणती आहेत? एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन किंवा टेट्रासायक्लिन. ही जी प्रतिजैविक आहेत ती सर्व बऱ्याच आजारांकरता उपयोगी पडतात. काही वेळेला काय होतं, रोगाची लक्षणं दिसतात पण रोगजंतू आपल्या शरीरात सापडत नाही, पण त्यावेळेला अशा ह्या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा उपयोग होतो. इथे इंग्रजीत पण लिहिलं आहे बघा, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर ॲक्टिव्ह अगेन्स्ट वाईड नंबर ऑफ बॅक्टेरियल टाईप्स अँड दस दे मे बी यूज टू ट्रीट ए व्हरायटी ऑफ इन्फेक्टियस डिसीजेस. बऱ्याच इन्फेक्टियस डिसीज संसर्गजन्य रोगांसाठी त्यांचा आपण उपयोग करू शकतो. दुसरी आहेत नॅरो स्पेक्ट्रम. नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे काय? मर्यादित. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे, कोणत्या सूक्ष्मजीवामुळे आपल्याला रोग झालेला आहे, मलेरिया आहे, टायफॉइड आहे माहीत पडतं, तर आता ठराविकच आजाराला बरं करण्यासाठीची नॅरो स्पेक्ट्रम मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक. उदाहरण पेनिसिलिन आहे, जेंटामायसिन आहे, इरिथ्रोमायसिन जे आहेत ती नॅरो स्पेक्ट्रम. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर ॲक्टिव्ह अगेन्स्ट सिलेक्टेड ग्रुप ऑफ बॅक्टेरियल टाईप्स. पुढे आपण पाहणार आहोत महत्त्वाचा घटक तो म्हणजे पेनिसिलिन. पेनिसिलिन हे काय आहे? हा एक अँटीबायोटिक्सचा एक गट आहे. ज्यांची आपण अँटीबायोटिक्स आपण जे शिकत आहोत त्यातला एक महत्त्वाचा गट कशापासून तयार झाला आहे बघा. मगाशी सुद्धा आपण मी सांगितलं अँटीबायोटिक्स ही जीवाणू आणि कवकांपासून तयार केलेली ही औषधं आहेत अँटीबायोटिक्स. मग पेनिसिलियम नावाचं जे कवक आहे त्या कवकापासून तयार केलेलं एक महत्त्वाचं आणि ज्याचा अजूनही आपण लॉंग लाईफ उपयोग करत आहोत ते म्हणजे पेनिसिलिन. पेनिसिलिन हे कवक आहे. पेनिसिलियम पहा हे चित्र, हा एक बुरशीचाच प्रकार आहे. आपलं पाव वगैरे खाद्यपदार्थावर जी बुरशी येते तशाच प्रकारचे तुम्हाला बुरशी दिसत असेल. पहा ही बुरशी आहे पण ही पेनिसिलियम हिचं नाव आहे. कळलं ना? हिच्यामुळे आजार बरे होतात. औषधं आपण आता जे घेतो पेनिसिलियमची आपण मलमं वापरतो. आजार आपल्याला काही म्हणजे खरोज किंवा काही त्वचारोग वगैरे झालं असेल त्यांच्यावर आपण मलमं वापरतो, क्रीम वापरतो. ही सर्व ह्या पेनिसिलियमपासून बनवलेली आहेत. स्टिफॅलोकोकस, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय अशा प्रकारचे जे जीवाणू आहेत ह्या जातीचे त्यांचे संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ह्या पेनिसिलिन गटाचा वापर केला जातो. तसेच नाक, कान, घसा, त्वचा, तुम्हाला सांगितलं मी स्किन डिसीजेससुद्धा बहुतेक स्किन डिसीजेस आपण जे क्रीम यूज करतो ती पेनिसिलिनचीच असतात. तसे निमोनिया, स्कारलेट फिवर म्हणजे लोहीपेशी आपल्या कमी होतात म्हणजे आयर्न कमी होतं त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिनची औषधं वापरतात. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा शोध लावला ते वन अँड द मोस्ट इम्पॉर्टंट सायंटिस्ट डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. त्यांनी कसा शोध लावला? सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये जेव्हा ते सूक्ष्मजीवशास्त्राचा प्राध्यापक असताना अभ्यास करत होते आणि एका काचेच्या बशीमध्ये ते जीवाणूंचं आणि बुरशीची वाढ त्यांनी केली आणि त्याचा अभ्यास करत असताना त्यांना काय आढळलं की त्या बशीमध्ये बुरशी होती आणि त्या बशीमध्ये त्यांना एक विलक्षण गोष्ट दिसली. तुम्हाला बाजू चित्रात दिसत असेल की तिथे बुरशी आहे परंतु ते जीवाणू जे त्या ठिकाणी त्यांनी वाढ केली होती त्या जीवाणूंची मात्र जागा जी आजूबाजूची आहे ती आजूबाजूची जागा मात्र ह्या बुरशीमुळे स्वच्छ झाली होती. क्लिअर दिसते बघा. मग हे जे जीवाणू वाढवले होते ते कुठे गेले? याचा अर्थ ही जी बुरशी होती बशीमध्ये वाढवलेली त्या बुरशीने तिच्यातून जो द्रव पाझरला तिने ते आजूबाजूचे जीवाणू नष्ट केले आणि ही बुरशी म्हणजेच पेनिसिलियम होय. तिच्यातील द्रवामुळे जीवाणू नष्ट झाले आणि या अनपेक्षित घटनेतून पहिलं जगातील अँटीबायोटिक पेनिसिलिन जन्माला आलं आणि असाध्य रोगांवर नियंत्रण ठेवण्याचा पाया ह्या पेनिसिलिनने रचला. आणि ह्या महत्त्वाच्या शोधाबद्दल अलेक्झांडर फ्लेमिंग यांना नोबेल पारितोषिकसुद्धा देण्यात आलं. जगातील पहिलं प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला आणि 1929 मध्ये त्याने पेनिसिलियमपासून पेनिसिलिन बनवले व 1945 साली
त्यांना नोबेल पारितोषिक त्याबद्दल देण्यात आले. फक्त एक इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पेनिसिलिन ही औषधं जे आहे त्यांचा उपयोग फक्त जीवाणूपासून होणारे म्हणजे बॅक्टेरियामुळे आपल्याला जे होतात म्हणजे त्वचेचे रोग वगैरे, कानामध्ये इन्फेक्शन वगैरे, ते आटोक्यात आणता येतात. व्हायरसमुळे किंवा फंगसमुळे कवकापासून होणारे रोग पेनिसिलिनचा उपयोग करता येत नाही. हे बघा, हे पेनिसिलिनचं अशा प्रकारे काय आहे, हे त्याचा जो पेनिसिलिनपासून तयार होऊन औषध जे आहे त्याचा असा केमिकल फॉर्म्युला अशा प्रकारे आहे. त्या वनस्पतीतच आहे, त्या बुरशीतच हा फॉर्म्युला आहे आणि त्यावर आधारित आपण जे औषधं जे वापरतो ह्या गोळ्या आहेत पेनिसिलिनच्या. इथे लिहिले आहे बघा, पेनिसिलिन टॅबलेट, एमॉक्सिलिन म्हणून गोळी आहे. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पेनिसिलिनची औषधं बॅक्टेरियाच्या व काही असेल आपला संसर्ग झाला तो आटोक्यात आणण्यासाठी. हे सोफ्रामायसिन तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे औषध. त्यानंतर बॅसिट्रसिनसुद्धा आपल्याला जखम वगैरे झाली तर त्यावर लावण्यासाठी आपण हे अँटीबायोटिक जे आहे ते आपण वापरतो. ही सर्व पेनिसिलिनपासून केलेली निर्मिती आहे. पण लक्षात ठेवायचं आहे पेनिसिलिनच्या बाबतीत, ह्या अँटीबायोटिक्सच्या बाबतीत, अँटीबायोटिक्स आपण जे वापरतो ताप, सर्दी, खोकला यासाठी जे अँटीबायोटिक डॉक्टर आपल्याला लिहून देतात तीच आपण घ्यायची आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोणतंही प्रतिजैविक औषधाच्या दुकानातून मागायचं नाही. स्वतःहून आपल्याला कुठला आजार झाला, घसा दुखतोय, सर्दी खोकला, आपण स्वतःहून अँटीबायोटिक घेऊ शकत नाही. कारण हे अँटीबायोटिक हे स्ट्रॉंग असतात. वयोमानाप्रमाणे त्यांची पॉवर वेगवेगळी असते. 250, 500, 600. त्यामुळे आपल्या शरीराला कुठलं लागू पडणार आहे हे डॉक्टरच सांगू शकतात. कारण त्याचा साईड इफेक्टसुद्धा आपल्या शरीरातील इतर इंद्रियावर होऊ शकतो. म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नाही. शिवाय डोस पूर्ण होण्याआधीच जरी बरं वाटलं, मगाशीच तुम्हाला म्हटलं, तर त्या प्रतिजैविक अँटीबायोटिकचा डोस दिलेला असतो. इतके दिवसाकरता, 3 दिवसाकरता, 5 दिवसाकरता तो पूर्ण करायचा आहे. कारण आपल्या शरीरात गेलेले जंतू मारण्यासाठी ते आहे. त्यामध्ये पूर्ण सूक्ष्मजीव मारण्यासाठी तो कालावधी असतो अँटीबायोटिकचा, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणि आपल्याला सुचवलेलं जे प्रतिजैविक आहे की अँटीबायोटिक ते दुसऱ्याला सुचवू नका. कारण प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे वेगवेगळे अँटीबायोटिक्स ठरलेले असतात. आता आपण पुढे पाहणार आहोत सूक्ष्मजीवांचा दुसरा भाग. मागच्या भागात आपण तुम्हाला आठवत असेल मागच्या तासामध्ये आपण उपयोगी सूक्ष्मजीव शिकलो आणि त्याच उपयोगी सूक्ष्मजीवांचा एक भाग आता आपण अँटीबायोटिक्स कसे बनवायचे हे पाहिलं आपण. ते उपयोगी सूक्ष्मजीव प्लँक्टॉन म्हणून जे आहे सूक्ष्मजीव ते पाण्यामध्ये असतात आणि पाण्यातील जीवांसाठी ते अन्न म्हणून उपयोगी पडतात. नंतर आपलं अन्न बनवण्यासाठी किण्व, नंतर जे लॅक्टोबॅसिला आपण पाहिलं ते आतड्यातील सूक्ष्मजीव मरण्यासाठी, डिकम्पोजर विघटकसुद्धा सूक्ष्मजीव माहिती आहे तुम्हाला, आणि आता अँटीबायोटिक आपण पाहिलं. हे आपण सगळे उपयोगी सूक्ष्मजीव पाहिले. अँटीबायोटिकसुद्धा जीवाणू आणि कवकांपासून बनवलेली आहेत. पेनिसिलिनसारख्या कवकापासून बनवलेलं आहे, पेनिसिलियमसारख्या. मग अजूनही दुसरा गट आहे सूक्ष्मजीवांचा, तो म्हणजे उपद्रवी सूक्ष्मजीव, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ज्यामुळे आपल्याला पॅथोजेनिक म्हणजे रोगकारक सूक्ष्मजीव आहेत, ज्यामुळे आपण आजारी पडतो. वांती, उलट्या, जुलाब वगैरे हे जे आजार ज्यामुळे होतात किंवा अन्न ज्यामुळे खराब होतं, अशा प्रकारचे सुद्धा सूक्ष्मजीव आहेत. अन्न खराब करणारे, अन्न नासवणारे, खाण्याचे पदार्थ खराब करणारे आणि आजार निर्माण करणारे हे जे सूक्ष्मजीव आपल्याला त्रासदायक आहेत आणि म्हणून त्यांना उपद्रवी सूक्ष्मजीव असे म्हणतात. आता आपण ह्या उपद्रवी सूक्ष्मजीवांची माहिती घेऊया. ह्या चित्रात तुम्हाला दिसते पहा, लेदर शूज, लेदरच्या बॅगा. पावसाळ्यामध्ये त्याच्यावर अशा प्रकारची बुरशी येते बघा. जर बराच काळ एका ठिकाणी बंद राहिले, आपल्या ज्या चामड्याच्या बॅगा वगैरे असतात बघा, अशा प्रकारची तुम्हाला सफेद अशी बुरशी निघते त्याच्यावर. किंवा कापडी गोणपाट आहे, इथे बघा ही गोणी दाखवली आहे, बंद राहिली पावसाच्या दिवसामध्ये तर अशा प्रकारची त्याच्यावर बुरशी येते. अजूनही काय चित्र बघा, लाकूड आहे बघा, कुजलेलं लाकूड आहे, त्याच्यावरही बघा तुम्हाला दिसते फंगस आलेलं दिसते पहा तुम्हाला. त्यानंतर असे कॉटनचे जे कपडे असतील, लेदरचे बघा, जॅकेट्स वगैरे, ही सुद्धा बंद राहिली दमट जागेमध्येच. कारण ही हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये हिचा त्रास बुरशीचा होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं मी दमट जागेमध्ये अशा प्रकारची जी बुरशी जी असते येते किंवा फंगस जे येते, ही फंगस म्हणजेच एक प्रकारचा उपद्रवी सूक्ष्मजीव जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसत आहे. आणि याला का उपद्रवी म्हटलेलं आहे? कारण हवेमध्ये ह्यांचे बीजाणू वावरत असतात
आणि जेव्हा त्यांना ओलावा मिळतो तेव्हा हे सुती कापडं, गोनपाटं की चामडी वस्तू आपल्या ज्या आहेत, लेदर बॅगा वगैरे, लाकूड, यांच्यावर ते जीवाणू रुजतात. आणि जेव्हा ते रुजतात त्यांच्यावर वाढतात, खोलवर शिरून स्वतःचं पोषण करतात. स्वतःचं ते पोषण करतात. पोषण म्हणजेच अन्न घेतात, त्यातून प्रजनन होतं. आणि त्यामुळे होतं काय, जो मूळचा पदार्थ जो आहे तो मात्र काय होतो, हळूहळू खराब व्हायला लागतो. म्हणून ही चामड्याची पाकिटं, पट्टे वगैरे काही जास्त दिवस टिकत नाहीत. तसे लाकडी वस्तू काय होतात, खराब होतात. म्हणजे हे अशा प्रकारे ही जी बुरशी जी आहे ती काय आहे, उपद्रवी सूक्ष्मजीवातला एक प्रकार आहे. अजून कोणता उपद्रवी सूक्ष्मजीव? हा जो एक आहे, हा प्रकार तर सर्वांनाच माहिती आहे. लोणची, मुरांबे, जेली, जॅम हे सगळे ओलसर पदार्थ जे आहेत हे सुद्धा काही दिवसांनी खराब होत असतात. यांच्यामध्ये सुद्धा बुरशी वाढते. पाहिलं असेल तुम्ही, लोणच्याला अशा प्रकारे चित्रात दाखवल्याप्रमाणे सफेद बुरशी येते बघा, येते की नाही सफेद बुरशी. मग इथे सुद्धा ही बुरशी किंवा हे जॅम आहे बघा, यावर सुद्धा तुम्हाला बुरशी वाढलेली दिसेल. सेम ह्या ठिकाणी अशीच प्रोसिजर होते ह्या बुरशीची. त्या अन्नामध्ये वाढून त्यातून ती पोषक द्रव्ये घेते, तिचं प्रजनन होतं आणि अजून ती बुरशी त्यामध्ये वाढत वाढत जाते. कोणता विषारी द्रव सोडते ती? मायकोटॉक्सिन हे विषारी रसायन त्या अन्नामध्ये सोडते आणि त्यामुळे आपलं अन्न विषारी होतं आणि हे अन्न खाण्यास अयोग्य ठरतं. त्याला कडवट चव लागते बघा, लोणचं किंवा मुरंब कडवट चव येते. का? तर ह्या बुरशीमुळे. आपल्या खाण्याच्या पदार्थावर सुद्धा बघा, ब्रेड वगैरे हे पदार्थ ओलसर झाले तर ही बुरशी त्यावर वाढत असते. बुरशी हा एक उपद्रवी सूक्ष्मजीव आहे. स्टिफॅलोकोकस हा जो जीवाणू आहे, खाद्यपदार्थ जेव्हा वाढतो तेव्हा एंटेरोटॉक्सिन नावाचं विषारी पदार्थ सोडतो आणि असे पदार्थ जर आपण खाल्ले तर उलट्या जुलाब होऊ शकतात. हा प्रकार तुम्ही ऐकला आहे. अन्नातून विषबाधा, एखाद्या लग्न समारंभ आहे, कार्यक्रम आहे, अन्नातून विषबाधा होते बघा. एकाच वेळेला अनेक जण काय होतात, फूड पॉयझनिंग होतं आणि त्यांना मग हॉस्पिटलमध्ये हलवावं लागतं. कधी कधी शाळेतील मुलांना ज्या शाळेमध्ये अन्न देतात त्यातून विषबाधा, एकाच वेळेला अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली वगैरे, अशा प्रकारे आपण बातम्या ऐकत असतो. हे फूड पॉयझनिंग करणारा हा तिसरा उपद्रवी सूक्ष्मजीव तो म्हणजे क्लॉस्ट्रीडियम. हा क्लॉस्ट्रीडियम जीवाणू शिजवलेले अन्न खराब करणारा जीवाणू आहे. आता ह्या क्लॉस्ट्रीडियमच्या अनेक प्रजाती आहेत. जवळजवळ 1100च्या वर त्याच्या प्रजाती आहेत क्लॉस्ट्रीडियमच्या. ते स्वतंत्रपणे एकतर मातीत वाढतात किंवा मानव आणि प्राण्याच्या अन्नमार्गामध्ये आढळतात. डायरेक्ट अन्नमार्गात जातात ते. आणि जेव्हा प्रतिकूल कंडिशन असते तेव्हा प्रतिकूल कंडिशनमध्ये ते अशा प्रकारे त्यांचा बाटलीसारखा आकार तयार होऊन, बाटलीसारख्या आकाराचे त्यांचे बीजाणू तयार होतात. हे बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते वेगवेगळे प्रकार, ह्यातले काही प्रकार दिले. एक क्लॉस्ट्रीडियम टिटानी, देन क्लॉस्ट्रीडियम परफ्रिंजन्स, नंतर क्लॉस्ट्रीडियम बुटोलिनियम आणि क्लॉस्ट्रीडियम डिफिसाइल. हे त्यातले काही 4 प्रकार आहेत. हे बघा, प्रतिकूल परिस्थितीमध्ये असा त्यांचा बाटलीसारखा आकार येतो आणि हे जे टोकावर जे आहे ते बीजाणू तयार होतात, बीजाणूधानी, आणि हे बीजाणू हवेमध्ये पसरतात आणि अजून क्लॉस्ट्रीडियम जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचे प्रजनन होत असतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये. ह्या जीवाणूंचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते हवेमध्ये, म्हणून तर ते हवेमध्ये नाही आढळत, ते अन्नमार्गामध्ये डायरेक्ट जातात आणि जमिनीमध्ये असतात. कारण ते विनॉक्सी सूक्ष्मजीव आहेत, म्हणजे ऑक्सिजनशिवाय जे आहेत प्रजनन करणारे, स्वतः जगणारे, तर हवेतील जो सामान्य ऑक्सिजन आहे त्याचं प्रमाण ते सहन करू शकत नाही, कारण ते विनॉक्सी सूक्ष्मजीव आहेत. विनॉक्सी परिस्थितीमध्येच ते वाढतात. अशा प्रकारे हा क्लॉस्ट्रीडियम हा एक हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. हे सुद्धा एक चित्र आपण पाहूया की क्लॉस्ट्रीडियम परफिंजर जो आहे प्रकार, तो काय करतो, हवाबंद डब्यातील जे अन्न आहे, मुरांबे, जेली, जाम वगैरे, त्यांना खराब करण्याचं काम करतो. कारण काय होतं, ह्या हवाबंद पॅकबन आपण खाऊ म्हणतो ना, पॅक असतात त्यावर एक्सपायरी डेट वगैरे असते बघा. म्हणून आपण एक्सपायरी डेटच्या नंतर कुठलंही औषध, खाद्यपदार्थ खायचे नाही. का? कारण त्यांची मुदत संपली की क्लॉस्ट्रीडियम जीवाणू जे आहेत ते त्यामध्ये वाढण्याची शक्यता असते. साहजिकच क्लॉस्ट्रीडियम जीवाणू काय करणार, विषारी रसायनं तयार करणार त्यामध्ये, आणि ते पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला धोकाच आहे.
अजूनही काही रोगकारक सूक्ष्मजीव हे आपण पाहिले जे आहेत लाकूड वगैरे यांच्यावर वाढणारे, आपण बुरशी पाहिलं, कवक पाहिलं, क्लॉस्ट्रिडियम पाहिलं. अजूनही इतर रोगकारक जीवाणू आहेत, जसं बॅक्टेरिया, फंगस, प्रोटोझोआ, आदिजीव, व्हायरस, विषाणू. हे रोग निर्माण करणारे, मानवाला रोग निर्माण करणारे, मानवाला रोग होण्यास कारणीभूत असे काही बरेच जीवाणू आहेत. घेऊया त्यांची माहिती आपण. वेगवेगळ्या आजार कोणकोणत्या विषाणू जीवांमुळे होते, त्यांचा प्रसार कसा होतो आणि प्रतिबंध कसा करायचा. उदा पहिलं एड्स, हा विषाणूमुळे होणार आहे. ह्या पानावर सर्व विषाणूमुळे होणारे आजार आहेत पहा. एड्स झालेला कसा प्रसार होतो. एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य किंवा आईचं दूध यातून दुसऱ्याला होऊ शकतं. म्हणजे आईचं दूध म्हणजे लहान मुलालाही होऊ शकतो जर आईला एड्स असेल तर. प्रतिबंध कसा करायचा. इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा वापरायच्या नाहीत आणि लैंगिक संबंध टाळायचे आहेत. कावीळ हा सुद्धा विषाणूमुळे होणार आहे. दूषित अन्न व पाण्यामुळे होतो. त्यासाठी प्रतिबंध कसा करायचा आहे. स्वच्छ गाळलेलं पाणी प्यायचं आहे. अन्न झाकून ठेवायचं आहे. इन्फ्लुएन्झा म्हणजे आपण फ्लू म्हणतो, फ्लूचा जो ताप आहे तो विषाणूमुळे होतो. आणि हे बघा संसर्गजन्य आहेत. रोग्याशी संपर्क आला की दुसऱ्याला पण होऊ शकतो. रोग्याशी संपर्क आपण टाळायचा आहे आणि स्वच्छता पाळायची आहे, हा प्रतिबंध आहे. गोवर कांजण्या हे सुद्धा विषाणूजन्य, विषाणू म्हणजे व्हायरसमुळे होणारे आहेत. रोग्याशी संपर्क आला की दुसऱ्यालाही होऊ शकतो. निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न, लसीकरण घ्यायचं आहे. नंतर ब्लड फ्लू किंवा स्वाईन फ्लू जे आपण म्हणतो, हे त्यांच्या विषाणूंची नावं आहेत पहा. ब्लड फ्लूचं H7N9 आणि स्वाईन फ्लूचं विषाणू आहे H1N1. रोगी पक्ष्यामुळे किंवा प्राण्यामुळे होतो. स्वाईन फ्लू, स्वाईन म्हणजे डुकरापासून होतो. होऊ नये म्हणून स्वच्छता पाळायची आहे. योग्य शिजवलेलंच मांस खायचं आहे. डेंग्यू ताप हा सुद्धा विषाणूमुळे, यांच्या ह्या स्वाईन फ्लू किंवा डेंग्यूचा अलीकडे सुद्धा होतो. स्वाईन फ्लूची मागे 7 आली होती. डास चावल्यामुळे, डेंग्यू तुम्हाला माहिती आहे, डास चावल्यामुळे हा होतो. परिसराची स्वच्छता करायची आहे, पाणी साठू द्यायचं नाही आणि डासांवर नियंत्रण करायचं आहे डेंग्यू होऊ नये म्हणून. अजूनही काही पाहूया आता. बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ, आदिजीव यामुळे होणारे. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमुळे होणारे निमोनिया आहे. हे रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब जे असतात त्यामुळे होतो. रोग्यापासून दूर राहायचं आहे, प्रतिबंध करणं, लसीकरण करा, इंजेक्शन्स घ्यायचं आहे. कुष्ठरोग आपण जो म्हणतो तो जीवाणूमुळे होणार आहे. रोग्याशी जर आपण सानिध्यात राहिलो तर आपल्याला होऊ शकतो. रोग्याशी संपर्क टाळायचा आहे, त्याच्या वस्तू वापरणे टाळायचं आहे प्रतिबंध करण्यासाठी. कॉलरा म्हणजे आपण त्यामध्ये जे पातळ जुलाब होतात, उलट्या होतात, त्याला कॉलरा म्हणतात. पाण्यातून, शरीरातून पाणी निघून जातं, हा जीवाणूमुळे होणार आहे. दूषित अन्न पाण्यामुळे होतो. स्वच्छ अन्न व पाणी घ्यायचं आहे. नंतर मलेरिया हा सुद्धा तुम्हाला माहिती आहे, ॲनाफिलस डासाच्या मादी चावल्या जे आहेत त्यामुळे काय होतं, मलेरिया होतो. डासाचा दंश किंवा अस्वच्छ परिसरात ज्यामध्ये डासांची वाढ होते. मग अशी डेंग्यू जो आपण डेंग्यूची जी आहे तो वेगळा डास आहे आणि हा जो आहे हा वेगळा डास आहे. पण दोन्हीसाठी परिसर स्वच्छता, पाणी साठू न देण्याने डासांवर नियंत्रण ठेवणे, याच प्रकारे प्रतिबंध होऊ शकतो. आणि कवक म्हणजे आपण जे फंगस म्हणतो त्यामुळे होणारा आजार म्हणजे त्वचेचे आजार. केसातील कोंडा, गजकर्ण, नायटा, त्वचेवरील चट्टे, हे सगळे कवकाचे प्रकार आहेत. रोग्याशी किंवा त्यांच्या वस्तूशी संपर्क आला तर आपल्यालाही होऊ शकतो. ते होऊ नये म्हणून स्वच्छता राखायची आहे. रोग्याशी संपर्क टाळायचा आहे. आणि आता आपण माहिती घेऊया जी आत्ताच्याची जागतिक महामारी ज्या विषाणूमुळे पसरलेली आहे की ज्यामुळे आपण घरून अभ्यास करत आहोत, ऑनलाईन शिक्षण घेतात, तो म्हणजे कोरोना व्हायरस. हा कोरोना व्हायरस जो आहे त्याला कोविड-19ही म्हटलं जातं आहे. काय ह्याला कोविड-19 म्हटलं आहे, त्याचं लॉंग फॉर्म आहे कोविड म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज ऑफ 2019. कारण डिसेंबर 19मध्ये चीनमधील वुहान या शहरातून त्याची सुरुवात झाली आहे, म्हणून डिसेंबर 19. ह्या विषाणूचं नाव की ज्यामुळे बरेच लोक सध्या तुम्हाला माहिती आहे की संपर्क झाल्यामुळे, संसर्गामुळे मरत आहेत, अशा विषाणूचं नाव आहे SARS-CoV-2. SARS-CoV-2. आणि हा अतिशय वेगाने पसरत आहे. बाळांनो, तुम्ही बातम्या पाहतच असाल घरी राहून. आणि त्याची लागण कशी होते, एकामेकाच्या संपर्कात आल्यामुळे. ॲक्च्युली पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्याचं वजन आहे. ह्या विषाणूला वजन आहे, त्यामुळे तो जमिनीवर कोणत्याही पृष्ठभागावर वगैरे
चिटकून राहतो आणि त्यामुळे आपल्या एखाद्या पृष्ठभागाला आपण कुठलाही दरवाजा, खिडकी, गज, खिडकीचे टेबल वगैरे याला हात लावला की साहजिकच आपल्याला तो दिसणार सूक्ष्म आहे. सूक्ष्म असल्यामुळे तो आपल्या हाताला चिकटलेला आपल्याला दिसत नाही आहे आणि आपल्यापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला त्याची ते साखळी बघा कशी वाढत. या चित्रात वरच्या दाखवली आहे. एक व्यक्ती दोघांना समजा त्याचा स्पर्श झाला कोणत्याही प्रकारे, हात मिळवल्यामुळे किंवा कसंही, तर हा दुसऱ्या दोघांना त्याने, हा ज्या दोघं जे आहेत, तर हा जो दोघांमधला हा पहिला जो आहे त्याने जर एकाला स्पर्श केला, हा जो एक व्यक्ती त्याने दोघांना स्पर्श केला, तर ही दोघं अजून दोघांना स्पर्श करणार, ती दोघं अजून दोघांना स्पर्श करणार, ती दोघं अजून दोघांना, अशा प्रकारे त्याची साखळी वाढत चालली आहे. ह्या लाल रंगाच्या माणसाने अजून एकाला स्पर्श केला तर तो अशा प्रकारे वाढत चाललाय आणि त्यामुळे त्याची साखळी वाढत चालून आत्तापर्यंत हजारो लाखो सर्व जगभर, म्हणून हिला जागतिक महामारी म्हटलंय कोरोनाच्या या आजाराला. जगभर हा आजार पसरलेला आहे आणि त्यासाठी ही साखळी तोडणं आवश्यक आहे. हा जर वाढू नये तर साखळी तोडणं. साखळी तोडायची कशी आहे, तर ह्या माणसाने एकाला स्पर्श केला, दुसऱ्याला स्पर्श केला, त्यामुळे वाढत चालला. इथे फुली मारल्या बघा, साखळी तुटली आहे. साखळी तुटली की तो पुढे हा याला स्पर्श जर करत नाही तर त्याच्यामुळे ज्या लोकांना होतं तितक्या लोकांना होणार नाही. आणि म्हणून बाळांनो, तुम्हाला माहितीच असेल आपल्या संपूर्ण आपल्या देशभर आणि इतर देशांनी लॉकडाऊन करत चालले आहेत. लॉकडाऊन म्हणजे लॉक करत चालले आहेत भाग. शाळा, कॉलेज वगैरे सर्व बंद आहे. बरेच कारखाने, गिरण्या, कंपन्या, ऑफिसेस वगैरे सर्व बंद होती बरेच काळापर्यंत. आता हळूहळू चालू होते. का? कारण जेवढं तुम्ही घरी राहणार तेवढं तुमचा दुसऱ्याशी संपर्क येणार नाही आहे, म्हणजे त्या व्हायरसची, विषाणूची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. मग वाढू नये, मग आपण काय काळजी घ्यायची आहे? रेड्यूस रिस्क ऑफ कोरोना व्हायरस इन्फेक्शन. काय काळजी घ्यायची आहे ते काही इथे टिप्स दिल्या आहेत पहा. क्लीन हँड्स विथ सोप अँड वॉटर और अल्कोहोल बेस्ड हँड रब. हात स्वच्छ धुवायचे. सतत हात तुम्ही कुठल्याही पृष्ठभागाला स्पर्श केला की हात स्वच्छ धुवायचे आहेत. कवर नोज और माउथ वेन कफिंग और स्नेझिंग. शिंकताना टिश्यू पेपरने किंवा तुमच्या एल्बोने, म्हणजे हाताच्या कोपराने तुमचं नाक तुम्ही नाक आणि तोंड झाकायचं आहे. अवॉइड क्लोज कॉन्टॅक्ट विथ एनीवन. कोणाशीही ज्याला फ्लू झाला आहे, सर्दी आहे, याच्याशी तुम्ही संपर्कात राहायचं नाही, संपर्क टाळायचा आहे. थरोली कुक मीट अँड एग्स. तुम्ही मांस खाऊ शकता, अंडी खाऊ शकता, पण ते गरम पाण्याने धुवून चांगलं उकळवून शिजवून मगच खायचं आहे. अवॉइड अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट विथ द लाईव्ह, वाईल्ड और फार्म ॲनिमल्स. प्राण्यांच्या सुद्धा अनप्रोटेक्टेड, ज्यांची निगा राखली किंवा जी बाहेर पाळलेली नाही आहेत, अशा प्राण्यांच्या संपर्कात राहायचं नाही आहे. आणि इथे 2 चित्र तुम्हाला दिसत आहे. मास्क लावलेली तुम्हाला नर्स दिसत आहे, हात धुणारी नर्स दिसत आहे. वॉश युअर हँड्स अँड यूज मास्क. अजूनही काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत की कोरोना टाळावा, आपण त्यापर्यंत पोचू नये यासाठी काही गोष्टी. एक म्हणजे घरी राहायचं आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. डिस्टन्स बघा किती, सोशल डिस्टन्स, SMS, हे 3 शब्द तुम्हाला माहीत असतील, आपल्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. S म्हणजे काय? हात सोपने स्वच्छ धुवा, वॉश युअर हँड. M म्हणजे मास्क लावा, मास्क वापरायचा आहे. कुठेही तुम्ही बाहेर गेलात, गरजेच्या ठिकाणी वगैरे टाळायचंच आहे, पण जर गेलात तर मास्क वापरायचा आहे. आणि तिसरा S म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. 2 मीटर, 1 मीटरचं तरी अंतर तुम्ही काय करायचं आहे, पाळायचं आहे. तुम्हाला खालील चित्र दिसत असेल बघा, दूरी है जरूरी, इथे लिहिलेलं आहे बघा. अंतर पाळायचं आहे. 2 व्यक्ती भेटले, आपल्याला मित्र भेटला, मैत्रीण भेटली, तर हस्तांदोलन करायचं नाही आहे. लांबूनच हात किंवा नमस्कार करून काय करायचं आहे, आपण आपल्या प्रिय व्यक्तीचं स्वागत करायचं आहे. शक्यतो घरी राहा तरच तुम्ही सुरक्षित आहात. तर या पाठामध्ये आपण सर्व उपद्रवी आणि आधीच्या भागात उपयोगी सूक्ष्मजीवांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण इथेच थांबूया या पाठात. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.